नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एक अभूतपूर्व अशा प्रकारचा गोंधळ भारतीय जनता पक्षामध्ये पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी दोनदा अर्थात दोन उमेदवारांना ईव्ही फॉर्म देण्यात आले। हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं, हे प्रकरण कसं घडलं, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे। विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर यांच्यावरती या सगळ्याचा निशाणा साधला जातोय। मात्र सुधाकर बडगुजर या सगळ्याबाबत स्पष्टीकरण काय देत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहे। खरं तर काल जे काही ईव्ही फॉर्म पळवापळवी झाली, सिनेस्टाईल पद्धतीने काल रस्त्यांवर गोंधळ उडाला आणि अनेक ठिकाणी आजही आपण बघतोय की दोन ईव्ही फॉर्म दिले गेले आणि ह्या सगळ्याचं खापर तुमच्यावर फोडलं जाते। नेमकं खरं कारण काय? याच्यात माझा कुठलाही संबंध नाही। हा नेरेटिव्ह सेट करण्याचं काम आहे। गिरीश भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये जे कोर कमिटीची बैठक झाली त्यामध्ये जे जागा ठरलेल्या होत्या, कुठल्या प्रभागामध्ये कोण द्यायचं, कुठल्या प्रभागामध्ये कोण द्यायचं, कुठल्या प्रभागामध्ये कोण द्यायचं, त्या पद्धतीने जर ईव्ही फॉर्म केले असते तर मला असं वाटतं हा गोंधळ झाला नसता। ज्या पद्धतीने मला 4 ईव्ही फॉर्म दिले, 4 ईव्ही फॉर्म मी माझ्या पद्धतीने ज्या जागा ठरल्या होत्या त्या जागेवर मी दिल्या आहेत। पण दिल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ईव्ही फॉर्म दिले गेले, ही चूक माझी नाही ना। ठरल्याप्रमाणे दिले पाहिजे होतं। ते जे ईव्ही फॉर्म नंतर दिले ते कोणी दिले? ते कोणीतरी दिल्याशिवाय थोडी होणार आहे। कोणी दिले थेट? नाही, मी कोणाचं नाव कसं घेऊ शकतो तिथं? आता ते कोणी दिले ते ईव्ही फॉर्म जे ठरल्याप्रमाणे गिरीश भाऊंनी जे प्लॅनिंग केलं होतं त्या ठरल्याप्रमाणे ईव्ही फॉर्म वाटप चालू असताना अचानकपणे त्या ठिकाणी माझ्या प्रभागात सुद्धा एक फॉर्म एक्स्ट्रा दिला गेला। आपण प्रभाग वाईज घेऊया। प्रभाग क्रमांक 29 वर तुमचा दावा होता आणि विशेषतः 28 आणि 25, 29 मध्ये काय घडलं? प्रभाग 29 मध्ये गिरीश भाऊंच्या डिसिजननुसार असं ठरलं होतं की त्या ठिकाणी दीपक बडगुजर, मुकेश शहाणे, रत्नमाला राणे आणि छाया देवांग किंवा सोनाली ठाकरे असं एवढं डिसिजन पेंडिंग होतं त्या ठिकाणी। त्या ठिकाणी अचानक मला फोन आला की तुम्ही 29 मध्ये फॉर्म भरायचा नाही, म्हणजे तुम्ही 25 मध्ये दोघं जण लढा, मुलगा तुमचा तिकडे लढेल, इकडे 29 मध्ये भूषण राणेला त्या ठिकाणी रन करण्यात आलं। भूषण राणेला जे रत्नमाला राणे त्या लेडीजमध्ये लढत होतं त्यांना जेंट्समध्ये घेतलं गेलं, त्यांना तिथे ईव्ही फॉर्म दिला गेला, मग तो एक्स्ट्रा ईव्ही फॉर्म झाला। 28 मध्ये ज्या पद्धतीने पॅनल ठरलं होतं की एका जागेवर तिथेही डिस्प्यूट होता, शीतल भांबरे, प्रतिभा पवार, दिलीप जातीर आणि शरद फडवळ, एका जागेवरती डिस्प्यूट होता की वैभव मालेला घ्यावा तिथं, तो एकत्रित निर्णय तुम्ही एकत्रित बसून करावा, तो ठीक आहे, त्याच्यावरती पण तोडगा काढता आला असता। पण त्या ठिकाणी दोन ईव्ही फॉर्म त्या ठिकाणी कट झाले, 2 ईव्ही फॉर्म दुसरे आले, तिथं तर काही डबल झाला नाही। पार्टीच्या डिसिजननुसार त्या ठिकाणी डिसिजन झालं। माझ्या प्रभागामध्ये 25 मध्ये की सुधाकर बडगुजर, प्रकाश अमृतकर, साधना मटाले आणि भाग्यश्री डोमसे असं पॅनल त्या ठिकाणी ठरलं होतं, त्याला मान्यता दिली होती। तिथे कोण उमेदवार? तिथं संगीता रवी पाटील यांना ईव्ही फॉर्म दिला गेला। आता 24 मध्ये राहुल गणोरेला ईव्ही फॉर्म दिला गेला, तिथं नेरकरांना बी ईव्ही फॉर्म दिला, हे कोणी दिले 24 मध्ये। 26 मध्ये एक कैलासारीला ईव्ही फॉर्म दिला गेला आणि पवारांना एक ईव्ही फॉर्म दिला, यशवंत पवारांना, ते कोणी दिले ते बघितलं पाहिजे ना। म्हणजे हे जे काही बोललं जातं हे तर भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य होते ना, नगरसेवक ते भारतीय जनता पार्टीचे निवडणूक लढवण्यासाठी सदस्य म्हणून काम करत होते ना। हे जे काही सगळं डिस्प्यूट झालं हे तुमच्यामुळे झालं नाही? नाही, माझा काही संबंध आला, माझा काही संबंध नाही। कोण जबाबदार आहे पण याला? काय त्याला आता जिल्हाध्यक्षांनी हे प्लॅनिंग करायला होतं। प्रत्येक आमदाराने त्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय घेतले होते, पण कोणीतरी आकावतांडव केला आणि त्या ठिकाणी सर्व डिस्टर्ब झाला। गिरीश भाऊंनी तर सांगितलं होतं की विशेषतः इथले आमदार सीमा हिरे आणि सुधाकर बडगुजर, अर्थात तुम्ही, तुमच्या दोघांच्याच काही उमेदवारांबाबत डिस्प्यूट होता, तुम्हाला बसून निर्णय घ्यायला लावला, बसले नाही? 25 मध्ये एक डिस्प्यूट होता की भाग्यश्री डोमसेला घ्यायचा, त्यांचं समोर बसलेच नाही का? त्यांचं म्हणणं होतं भाग्यश्री डोमसेला घ्यायचं, मी कन्सेंट दिला की ठीक आहे, ओके देऊन टाकू म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही, द्यायला हरकत नाही, करून घेऊ म्हटलं, निवडून देऊ। 29 मध्ये 29 मध्ये जो डिस्प्यूट होता की त्या ठिकाणी दीपक बडगुजरला द्यायचं गिरीश भाऊंनी सिग्नल दिला होता, मुकेश शहाणेला द्यायचं गिरीश भाऊंनी सिग्नल दिला होता,
त्या ठिकाणी रत्नमाला राणेला जायचं ठरलं होतं. पण त्या ठिकाणी त्याला भूषण राणेला तिथं रन केल्यामुळे दीपकला सांगितलं की तू 25मध्ये जा, म्हणून हा गोंधळ झाला सर्व. आता तुमच्या घरात 3 उमेदवार आहेत. 3 उमेदवारी वैध ठरले. 3 उमेदवार लढण्याची इच्छा पण नाही. एक उमेदवार पार्टी सांगेल त्या पद्धतीने माघार होईल. पार्टीचा आदेश माझ्यासाठी शिरसावंत राहील. हा आदेश कोणाचा लागेल? गिरीश भाऊ सांगतील, आदरणीय देवेंद्रजी सांगतील, ते मान्य करायला काय प्रॉब्लेम नाही. पक्षासाठी तुम्ही माघार घ्याल? माघार घेईल ना, काय प्रॉब्लेम नाही. 3 जागा लढायच्याच नव्हत्या. 3 जागा लढण्याची इच्छाच नव्हती ना, 2च जागा मागितल्या त्या. हे ॲक्सिडेंटली सर्व गोष्टी झाल्या त्या. आपण बघतोय आपल्यासोबत सुधाकर बडगुजर होते. त्यांनी स्पष्ट याबाबत भूमिका गेलेली आहे की हा सगळा जो काही डिस्प्यूट झालेला आहे त्याला ते जबाबदार नाही आहे आणि त्यांना विशेषतः स्वतःला 3 जागा कुठेही लढायच्या नव्हत्या. केवळ 2 जागांवर त्यांचा दावा होता. अर्थात ते स्वतः सुधाकर बडगुजर 25मधून आणि 29मधून त्यांचा मुलगा दीपक बडगुजर ह्या 2 जागांसाठी ते आग्रही होते. मात्र त्यांच्या मुलाच्या जागेवर ऐन वेळेवरती त्या ठिकाणी एका वेगळ्या उमेदवाराचं नाव आलं आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ उडालेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे पक्ष सांगेल तेव्हा एका उमेदवाराची आपण माघार घेऊ. यामध्ये मंत्री गिरीश महाजन असतील, देवेंद्र फडणवीस असतील, यांचा आदेश आपल्यासाठी अंतिम असेल अशा प्रकारची भूमिका सुधाकर बडगुजर यांनी घेतली. त्यामुळे पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.